जनरली अभिनेता किंवा अभिनेत्री असते पण कंटेंट हा हिरो असतो. सो आमच्या चित्रपटाचा कंटेंट हिरो आहे. या क्षणापासून हे सगळं तुझं. फक्त त्याच्या आधी माझं एक काम तुला करावं लागेल. मारून टाक मला. मी का मारेन? का म्हणजे काय? तू मला मारलंस की सगळे पैसे हवेत? हे गणित आहे. मानसी नाईक म्हटलं की नृत्य येतं. अभिनय आणि नृत्य जेव्हा येईल ना तेव्हा खरं तर मी जिंकली असं मला वाटेल. तर मी हे मॅनिफेस्ट करते की जर उद्या त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक करायला मिळाला तर मला अगदीच आवडेल. हिच्याकडे 8 पर्शियन कॅट्स आहेत. मी एकीची आई आहे, मग नंतरच्या जनरेशनची आजी, त्याच्यानंतरच्या जनरेशनची पणजी आहे. सो मी या तिन्ही भूमिका अगदी खूप मनापासून निभवतीये. नेव्हर हेट युअर ट्रोलर्स. तुम्ही कसे फंक्शन करता किंवा तुम्ही कसे आहात ते बनण्याचा प्रयत्न असतो. जे आपले कॉम्पिटिटर्स आहेत त्या लोकांनी बसवलेले असे हे घे बाबा 5,000, दे आर पेड ट्रोलर्स. ट्रस्ट मी ऑन दिस. मी नेहमी म्हणते की जिसमें बात है उसी के बारे में बात की जाती है. क्या बात है. हम बात करने की आप तक नौबत लाते रहे. आप करो बात, नो प्रॉब्लेम. सुबोध बद्दल बोलणं एका इंटरव्ह्यू मध्ये होणार नाही. नमस्कार, मी मानसी नाईक आणि गेस व्हॉट, मी आलेली आहे कांचनताईच्या बातो बातो में तिच्या बरोबर आणि तुमच्या बरोबर गप्पा मारायला. सो डू वॉच अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द यूट्यूब चॅनल. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायचं म्हणजे काय करायचं ते मी सांगते, कारण की तिथे एक सबस्क्राईब असं लिहिलेलं असतं. त्याचं फक्त बटन क्लिक करायचं असतं. इट डझंट कॉस्ट. आणि बेल आयकन दाबून टाका. ओके, कारण की त्याच्यामुळे माझा हुरूप वाढतो आणि तुमच्यापर्यंत मी मोठमोठ्या कलाकारांना, मोठमोठ्या विद्वानांना घेऊन येत असते. त्यामुळे याच्यासाठी त्यांचं कौतुक व्हावं, त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोचावेत, हीच माझी एक आशा असते. बरं मंडळी, आजची आपली जी गेस्ट आहे ना ती माझी खरं तर खूप खूप लाडकी आहे. आणि मी असं म्हणेन की तिला जे काही ड्यू होतं ना तिच्या आयुष्यामध्ये ते अजून तिला मिळायचं आहे. बरं, मी अजून एक क्ल्यू दिला ना तर तुम्हाला निश्चितपणानं तुम्हीच नाव सांगणार आहात मला. ते म्हणजे उत्तम नृत्यांगना, मराठी मालिका, मराठी चित्रपट याच्यातलं एक उंच नाव आणि ऐश्वर्या राय लुकलाईक. कळलं ना तुम्हाला कोणते? ऑफकोर्स मानसी नाईक. बापरे. नमस्कार नमस्कार कांचनताई. मानसी, वेलकम वेलकम टू बातो बातो में, माय पॉडकास्ट. आणि आम्ही अशा एकदम पहाटे पहाटे असा पॉडकास्ट करतो आणि त्याला उत्तम कारण आहे, कळलं का? कारण की सकाळ तर होऊ द्या या नावाचा चित्रपट येतोय अहो. आणि काल मी तिला ते सांगितलं, अगं सकाळ तर होऊ दे, आपण लवकरच पॉडकास्ट करणार आहोत. बरं मानसी, एक तर तू माझी खूप लाडकी आहेस आणि मला खूप आनंद होतोय की म्हणजे मध्ये गॅप आलेली होती. तुझ्या बरेच वैयक्तिक कारणं असतील, काही कारणं असतील, परंतु त्यानंतर आत्ताचा जो तुझा चित्रपट येतोय त्याच्यामध्ये तुझा हिरो आहे तो एक शांत, शिस्तप्रिय, विचारवंत अशा कॅटेगरीमध्ये असणारा आपल्या सर्वांचा लाडका ऑफकोर्स सुबोध भावे. आणि एकीकडे अशी नृत्यांगना, बिजली, काय म्हणतात ना, झरझर वाहणाऱ्या झऱ्यासारखी, खळखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी अशी एक बिजली असं मी म्हणेन. सो हे जे एक कॉम्बिनेशन आहे, या कॉम्बिनेशनला बघण्याची आम्हाला खूप उत्सुकता लागली. तर आमच्या प्रेक्षकांना जरूर कळू दे हे की एक अशा वेगळ्या धर्तीचा चित्रपट आणि काय आहे त्याच्यामध्ये. सर्वप्रथम तुला मनापासून थँक्यू की आज मी बातो बातो मध्ये आलेली आहे. आणि मी आणि कांचनताई आमचं नातं हे खूप खूप हॅशटॅग जुनं तर आहे पण कमर्शियल नाही आहे, ते प्रोफेशनल नाही आहे, ते खूप इमोशनल आहे. आणि माझे जे आजपर्यंत दिग्दर्शक होऊन गेले, मला लाभलेली खूप एक गोड एक काय म्हणू शकतो, एक उत्तम निर्माती, उत्तम दिग्दर्शिका असं म्हण. ते तर आहेच. म्हणजे आता त्याला खरं ऍड ऑन हॅशटॅग यायला पाहिजे कांचनताई. मला खूप म्हणजे मी खूप मनापासून सांगते हे, कारण मी कांचनताई बरोबर काम केलेलं आहे आणि ती फक्त उत्तम दिग्दर्शक नाही आहे तर उत्तम माणूस आहे. ती जे दोन्हीही भूमिका मला असं वाटतं खूप छान प्रकारे
निभवते ते म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून, ते तर आहेच, एक इन्स्पिरेशनल मोटिवेशनल स्पीकर म्हणून आणि सर्वप्रथम एक माणूस म्हणून. आणि ती आपलंसं करून घेते, तिच्यामध्ये ते वॉर्मथ आहे आणि ती बिलकुल तुम्हाला असं वाटू देणार नाही की आपण कामासाठी भेटलोय. म्हणजे दुसऱ्या क्षणी तुम्हाला असं वाटतं आपण कांचनताईशी बोलूयात, म्हणजे इतकं ते ॲट इज तू करून देते. सो थँक्यू सो मच, तू आज मला इकडे बोलवलंस. कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, हो, म्हणजे दोघांनाही दिलेले जे उपमा आहेत ते अगदी खरोखर तशाच आहेत. पण कुठेतरी खरं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये पण ती चंचलता आहे आणि माझ्यामध्ये पण ती शांतता आहे. लवली पॉइंट. सो या पेजवरती आम्ही दोघंही एक सारखे आहोत. येस. आणि जेव्हा त्याला चंचल व्हायचं असतं तेव्हा मी शांत राहते आणि जेव्हा मला चंचल व्हायचं असतं तेव्हा तो शांत असतो. हे जे एक आमची जी मैत्री आहे ती फार एक प्युअर मैत्री आहे आणि खूप वर्षानुवर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. इनफॅक्ट मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं जबरदस्तमध्ये, त्याच्यानंतरच्या त्या वर्षातच कान्हाज मॅजिक थ्रू मंजिरीताई आणि सुबोधचा एक इव्हेंट होता एका चॅनलचा. त्या इव्हेंटची सुरुवात मी केली होती. म्हणजे आपण गणपतीच्या गाण्याने गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण खरं कार्यक्रम आणि कुठलंही काम सुरू करतो. तर अष्टविनायकाचं गाणं मला त्यांनी दिलं होतं आणि तेवढ्या त्या दोघांनी माझ्यामध्ये विश्वास दाखवला की मी त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. वाव. सो तिथपासून ते आतापर्यंतचा जो एक प्रवास आहे तो खूप सुंदर आहे आणि गोड आहे तो खूप, आणि आपलंसं करून घेतो. जसे तुम्ही सगळेच, म्हणजे मला असं वाटतं की मला इंडस्ट्री दुसरी फॅमिलीच आहे, कारण तुम्ही सगळे मला लाभलेले आहात. त्याच्या बरोबर काम करायची माझी इच्छा पूर्ण झाली. म्हणजे ही त्याची पण इच्छा होती, माझी पण इच्छा होती. आणि सुबोध बरोबर काम करणं म्हणजे एक भावली मिळाल्यासारखंच आहे. ती भावली मी माझ्या वैयक्तिक वॉर्डरोब मध्ये सजवलेली आहे. खूप शिकायला मिळालं त्याच्याकडून आणि खूप गोड आहे तो, आपलंसं करून घेतो. त्यांनी मला खरं तर ना डायलॉग डिलिव्हरी म्हणा किंवा ऍक्टिंग म्हणा असं ते म्हणजे कुठे कुठे नाही मदत केलेली आहे. त्यांनी सर्व कॉर्नर्स मध्ये नियती घडवायला त्याचा पण एक खूप मोठा हात आहे. कारण आलोक सरांची एक विजन होती नियती करायला आणि तू मला ओळखतेस, माझ्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे. ऑफकोर्स. आणि ना जेव्हा आपल्याला काहीतरी चान्स मिळतो ना करायला, तर आपण खूप काही करायला जातो की हे पण करायचंय, मला हे येतं, हे पण दाखवायचं आहे. तर त्यांनी ते थांब, शांत, एक सेकंड, तू हे चॅनलाइज कर. आणि हा जो एक प्रकार आहे माझ्यामध्ये की कंट्रोल करणं शिकलं पाहिजे, की सगळीकडेच ती एनर्जी गरजेची नसते किंवा सगळीकडेच लाऊडनेस गरजेचा नसतो किंवा सगळीकडेच एकदम शांत राहणं पण गरजेचं नसतं. तर हे मला सुबोधकडून आता मी खूप म्हणजे समोरून शिकले. आणि तसं बघायचं झालं तर 2 पात्री चित्रपटात तो जर बरोबर असेल तर दडपणच ना शेवटी, कारण एकतर मी खूप काळानंतर चित्रपट करत होते. हवे तसे डायलॉग मला मिळाले, मला डायलॉग बोलायची इच्छा होती पहिल्यापासून की मला द्या असं काहीतरी, याची कुठली तरी भूमिका द्या. म्हणजे मी मॅनिफेस्ट केलेली इच्छा पूर्ण झाली आणि आय एम थँकफुल टू द एंटायर टीम फॉर गिव्हिंग मी नियती. वाव, दॅट्स रिअल वंडरफुल. म्हणजे मध्यंतरी असे खूप प्रसंग आले की चित्रपट पण आले होते पण ते वर्कआउट नाही झाले समहाव. पण इट्स ओके नाही वर्कआउट झाले तर. पण आता जे वर्कआउट झालेलं आहे, जसं तू म्हणाली की सकाळ तर होऊ दे आणि आता 10 ऑक्टोबरला रिलीज आहे. येस. उत्सुकता वाढलेली आहे. मला खूप छान वाटतं आणि मला खूप या गोष्टीचं म्हणजे खरं तर शब्द पण कमी पडतील अशी माझ्यामध्ये फिलिंग आहे खरं तर. जसं तू म्हणालीस की खूप काळानंतर खरं तर मी मोठ्या पडद्यावर दिसतेय पुन्हा एकदा. आणि माझ्यापेक्षा, माझ्या आईवडिलांपेक्षा प्रेक्षकांची इच्छा होती की मानसी दिसत का नाही आणि तिने काम करावं खूप. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट माय सेकंड पॉइंट. पण मी त्याच्याकडे जरा हळू वळणार आहे. मला चित्रपटाविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. सो वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. जी. एकतर मराठीत आपण मराठी भाषा जी आहे किंवा मराठी सिनेसृष्टी जी आहे ती खूप ना विचारपूर्वक कंटेंट वाईज चित्रपट आपण बनवतो आणि त्याच्यासाठी आपण जगभरात ओळखले जातो. तर असा एक 2 पात्री चित्रपट खरं मला लाभलेला आहे, जो आपण जनरली मराठीत काय किंवा कुठल्याही दुसऱ्या भाषेत नाही बघत.
तर थोडासा रिस्क फॅक्टर आहे, कारण लोकांना जनरली म्हणजे अजूनही आम्हाला खूप लोक विचारतात की 2 पात्री कसं काय असेल. तर ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला 10 तारखेची वाट बघायची आहे, जे काहीच 2 दिवसात आपण आलेलो आहोत. फ्यू आवर्स लेफ्ट. खूप सुंदर कथा. जसं मी म्हणाले की जनरली अभिनेता किंवा अभिनेत्री असते, पण कंटेंट हा हिरो असतो. सो आमच्या चित्रपटाचा कंटेंट हिरो आहे आणि इतकी गोड टीम मला लाभली. म्हणजे मला नावं घ्यायची आहे ते म्हणजे आमचे दिग्दर्शक आलोक जैन. आलोक सरांना मी भेटले तेव्हा त्यांनी मला एक नॉर्मल नरेशन दिलं होतं. त्याच्यातच मला असं वाटलं होतं की म्हणजे एक पहिली भावना असते ना कलाकाराची, नरेशन ऐकलं तर असं होतं की हा आपल्याला मिळाला पाहिजे. कारण तोपर्यंत फक्त मी नरेशन ऐकलं होतं, मी कास्ट झाली नव्हते. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला कळलं की मी कास्ट झालीये, तो पण मी तुला एक अनुभव सांगते, कारण ती खूप गमतीशीर एक मज्जा झाली तेव्हा. सो आलोक सरांचा एक जी विजन होती, नियतीला घेऊन, माझ्या व्यक्तिरेखेचं नाव नियती आहे, नियतीला घडवण्यासाठी त्यांची एक पर्टिक्युलर विजन होती. आणि तेव्हा मला समजलं होतं की हा फक्त 2 पात्री चित्रपट आहे. तर सरांना मी खूप नॅचरली जशी मी वावरते तशी मी त्यांच्या समोर बसले, नरेशन ऐकलं आणि मी घरी निघून गेले. त्याच्यानंतर मला इमिजिएट विदिन अन आवर्स टाइम मला कळलं होतं की आय वॉज कास्टेड. म्हणजे हे खरंच दिग्दर्शकाची, तूही दिग्दर्शक आहेस, विजन असते. म्हणजे त्यांचं खरंच म्हणजे मला असं भारी आहात यार तुम्ही डिरेक्टर्स, की तुम्हाला एक नजरेत कळलं की ही नियती करू शकते. सो आलोक सरांची ती नजर होती की काही वेळेतच त्यांनी मला ओळखलं आणि त्याच्यानंतर मला नियती साकारायला हा चान्स दिला, हा प्लॅटफॉर्म दिला. त्यांची जी विजन होती ती पूर्ण करण्यासाठी, पडद्यावर नियती साकारण्यासाठी मला तो चान्स दिला. त्यासाठी मी खरंच त्यांची आभारी राहील. मला म्हणायचं इथे तुझ्या नियतीमध्येच नियती लिहिलेली होती. हो, मी आता तेच म्हणते की खरं तर नियतीला चूज केलेलं आहे. आणि दुसरं नाव येतं ते आमच्या ज्या निर्मात्या आहेत, नम्रता सिन्हा मॅम. त्या म्हणजे खूप एकतर ना व्हेरी व्हेरी वॉर्म लेडी, व्हेरी पॉझिटिव्ह. आणि निर्माते कसे असतात तुला माहितीये, तू सुद्धा निर्माती आहेस. सो निर्माते असे असतात की जे ऍक्टर्स, टेक्निशियन्स आणि डिरेक्टर्सचे ड्रीम्स पूर्ण करतात. ते हात त्यांचा खरा असतो, तो पुश त्यांचा असतो. तर मॅममुळे मला खरंच म्हणजे आय एम व्हेरी हॅपी की माझा कुठलाही बॅकलॉग किंवा ते सगळं बघून त्यांनी 2दा विचारही नाही केला. इनफॅक्ट त्या पण मला भेटल्या आणि दुसऱ्या क्षणी तू त्यांना हा प्रश्न विचारलास तर ते हेच उत्तर देतील की दुसऱ्या क्षणी त्यांचं असं उत्तर होतं की हीच माझी नियती, मला दुसरं तिसरी म्हणजे हिरोईन बघण्याची गरज नाही. कारण ते भेटलेही नव्हते, ते पहिल्यांदा मला भेटले आणि मी कास्ट झाले, असं होतं ते. लवली. आणि ऑफकोर्स त्यांची इंडिव्हिज्युअल जी टीम आहे, म्हणजे मॅमची टीम म्हणा किंवा सरांची टीम म्हणा ना, मला खूप मनापासून हे सांगायचंय ना की ते खूप एकजूट आहेत. अच्छा. ते ना एकमेकांना धरून चालतात. दॅट्स सो इम्पॉर्टंट. या व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा माझा अनुभव आहे की असं नाहीये की ठरलेलं काम ज्याचं त्याचं ठरलेलं काम जो तोच माणूस करतोय. म्हणजे मी बघितलंय नम्रता मॅमला त्या दिवशी बसण्यासाठी खुर्ची नव्हती, तर ते खुर्ची घेऊन मला माझ्यापाशी आले. मी म्हटलं मॅम आप रुकिये मैं करती हूँ. म्हणजे हे असे हे खूप क्वचितच लोक करतात. आणि मी बघितलंय की खूप जे कर्तृत्वाने मोठे असतात ना, ते मनाने ही मोठे असतात, पण ते कुठेही ते मोठेपणा दाखवत नाहीत. दे आर सो सिम्पल. आपल्याकडे एक म्हण आहे ना, जे झाड खूप फळांनी लगडलेलं असतं ते कायम असं झुकलेल्या अवस्थेत असतं. वाव, यू सेड इट. म्हणजे एकतर मी तुलाही ओळखते, म्हणजे तू इतकी मोठी आहेस तरी सुद्धा तू किती ऍट इज करून घेते. कारण आपण तसं सगळेजण काय सारखं एकमेकांबरोबर काम, किती इच्छा असली तरी तोच ग्रुप परत क्रिएट करणं अवघड असतं कधी कधी रिक्वायरमेंटच्या हिशोबाने. पण तसं आम्ही एकमेकांना असे काही ओळखत नव्हतो की पण ते इतकं त्यांनी आपलंसं करून घेतलं आणि खूप छान आहेत त्या. म्हणजे त्या काय किंवा त्यांची टीम काय, रिअली वंडरफुल. मला फक्त आता एक तुला विचारायचं आहे की मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की उत्तम नृत्यांगना, ओके, आणि तुझं जे आहेस तू अशी, म्हणजे मी तुला तेव्हापासूनची ओळखते, खूप वर्षांपासूनची. सो त्यामुळे एक तुझ्यामधली ती चंचलता, तो एक अवखळपणा, तो एक हे, आणि ऍट द सेम टाइम
तिकडे मी म्हंटल तसा सुबोध होता. सो कुठेतरी सुबोधने तुला ते असं कॅरेक्टर पकडायला किंवा हे कंट्रोल करायला असं काही मदत केली का? हा म्हणजे मी तिसरा जो मेन पिलर आहे त्याच्याकडे येते. सुबोध बद्दल बोलणं ना एका इंटरव्ह्यू मध्ये होणार नाही. नो बट लेट मी टेल यू, आता माझी दामिनी येते 13 ऑक्टोबर पासूनच प्रेक्षकांवर जरूर पहा 7:30 ला DD सह्याद्रीवरती. आणि यू वोंट बिलीव्ह, आय टोल्ड सुबोध यू आर सो बिझी नाव बिकॉज ही हॅज अपिअर्ड इन दामिनी आणि त्याने 600 भाग केले होते पहिल्या दामिनीचे. अँड इट्स सो नाईस ऑफ हिम दॅट मी त्याला फोन केला होता की सुबोध मला असं वाटतं की मला तुझ्या प्रतिमेला हार दाखवायला लागणार असं. ही सो बिझी. तर त्यामुळे मी त्याला म्हटलं तर मला त्याने आपण समोरून काय म्हणाला माहितीये का, कांचनताई पण मी फ्लॅशबॅक मध्ये येऊ शकतो. हाऊ स्वीट. अँड आय वॉज दॅट आय सेड म्हणून त्यासाठी तुला एक डेट तरी द्यायला लागेल महिन्यात. एक डेट म्हणजे आत्ताला तू इतका बिझी आहे की एक डेट काढणं पण मुश्किल आहे त्याला. बट आय लेट मी टेल यू, त्यांनी खरोखर ती एक डेट काढली आणि आम्ही शूट पण केलं. आणि आता 13 तारखेपासून तो प्रेक्षकांच्या भेटीला दामिनीच्या ह्याच्यामधनं पण येणार आहे. आणि वन नाईस गुड थिंग विच इज सेड अबाउट की तो मला म्हणाला कांचनताई माझी ती पहिली मालिका होती आणि जेव्हा मी मुंबईमध्ये आलो ना तेव्हा मी त्याच पैशांवर जगलोय जे मला अधिकारी ब्रदर्स कडनं यायचे. आणि दॅट वॉज म्हणजे मी म्हंटल माय गॉड अशी माणसं आहेत अजून आहेत की जी ह्या गोष्टीची जाणीव ठेवतायत. आणि त्याच्यासारखा एवढा मोठा कलाकार आणि त्यांनी मला सांगावं की येस आय एम डुईंग अँड हे डिड इट. आणि आम्ही म्हणजे खरं तुला सांगते नाश्ता त्याच्यानंतर जेवण, आज खरं माझा इंटरव्ह्यू नाही तुझा आहे पण आपण बोलतोय सुबोध विषयी. सो नाश्ता पाणी आम्ही एकत्र केलं, हे केलं, इतकं छान वाटलं मानसी तुला काय सांगू. म्हणजे असं खूप जुने दिवस असे परत फिरून आल्यासारखे वाटले. तुझे म्हणालीस ना तुम्ही तशाच दिसताय, त्याचं गमक ते असावं कदाचित. आणि गंमत पण केली, चंचलतेचं उदाहरण त्याच्या गंमत केली. म्हणजे माझ्या व्यक्तिरेखेचं नाव काय मला सांगा. आता 30 वर्ष झाली, मला कसं लक्षात असणार ते, मला लक्षातच नव्हतं. ऍक्च्युली क्षितीचा नवरा सुबोध असतो हेही विसरलेले होते, जे मला क्षितीने सांगितलं. बापरे. मग आणि तो मला म्हणाला जोपर्यंत माझ्या व्यक्तिरेखेचं नाव तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला प्रमोशनचा बाईट देणार नाही. म्हटलं अरे हे काय. आणि शेवटी त्याचं नाव मला कोणी काढून दिलं असेल. क्षितीचा जो बॉय आहे त्यांनी गुगलवर केलं आणि त्याने मला सांगितलं. गॉड रिअली. सर अशा गमती जमती आपल्या ज्या मस्त घडत असतात. माझ्या चित्रपटामध्ये तू काम केलेलं होतंस तुक्या तुकीला आणि हुतुतू याच्यामध्ये, तर दोन्ही ठिकाणी तुला नृत्य ऑफकोर्स सगळेच देणार याच्यामध्ये काही हेच नाही. दे वेर ऑल कमर्शियल फिल्म्स म्हणजे हा, त्यामुळे त्याच्यामध्ये तुझा डान्स असणं हे म्हणजे ओघाओघाच हे होतं. परंतु आज मला तुला एक छोटासा असा बारीकचा प्रश्न विचारायचा आहे की अमृता खानविलकरला चंद्रमुखी मिळाली, प्राजक्ता माळीला फुलवंती मिळाली किंवा सोनाली कुलकर्णीला पण अप्सरा आली मिळालं, परंतु आज तुझं रिक्षावालाही पण आहे, बघतोय रिक्षावाला असेल किंवा बाकीची इतर भरपूर गाणी आहेत तुझ्या नावाला. पण तरी सुद्धा आज मला प्रामुख्याने असं वाटतं की एक असा नृत्यावरती आधारित असा एक संपूर्ण कोणीतरी, जसं संध्याबाई आता आपल्यात नाही आहेत, परंतु संध्याबाईंचा तू जनक जनक म्हण, नवरंग म्हण, आय रिअली म्हणजे तू जर मला विचारशील तर मी तुला आज असे ब्लेसिंग्स देते की तुला अशा तऱ्हेचा एक चित्रपट मिळावा. ही माझी मनातली इच्छा आहे. कारण की आणि तू नृत्य शिकलेली पण नाहीयेस. आणि हाव यू पिक्ड अप दॅट. तू ही इच्छा प्रकट केलीस ह्याच्यातच खरं माझी भावली मला मिळाली आहे. मग मी चित्रपट केला काय किंवा नाही केला काय, कारण कुणाला तरी वाटणं हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे आताच्या युगामध्ये. सच अ डिझर्विंग कॅन्डिडेट आय टेल यू. तुझ्यामध्ये काय नाहीये, तू दिसायला सुंदर आहेस, फिगर उत्तम आहे, तुझ्यामध्ये नृत्य ठासून भरलेलं आहे, उत्तम अभिनेत्री आहेस, मग अडलंय कुठं. ह्याचं उत्तर मला आजपर्यंत काही सापडलं पण मी नाही. इथे इतर निर्मात्यांना आवाहन करते की येस, आय थिंक मानसी इज द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट. आणि जर माझ्या बरोबर कोण येणार असेल तर आय हॅव गॉट अ सब्जेक्ट रेडी. सो आय नीड अ फायनान्सर. तथास्तु. येस, सो आय नीड अ फायनान्सर. एनिवेज, तर या प्रश्नाचं तुला कुठेतरी असंही वाटतं का की येस यू शुड गेट. मला सकाळ तर होऊ द्या मिळालं यार. या
त्याच्यातच आय थिंक तू जी आता ज्या प्रकारे प्रश्न मांडलास माझ्या समोर, त्याच्यातून माझं उत्तर असेल की मला सकाळ तर होऊ द्या मिळाला, कारण तो अभिनय प्रधान होता. नृत्य हे काय म्हणू शकतो, हे गणित आहे. मानसी नाईक म्हटलं की नृत्य येतं, पण मानसी नाईक अभिनय आणि नृत्य जेव्हा येईल ना, तेव्हा खरं तर मी जिंकली असं मला वाटेल. कारण मी पदार्पणच अभिनेत्रीहून केलं होतं आणि मला असं वाटतं की जे लोकांना अपेक्षित आहे ते तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी मी शतशः आभारी राहीन त्या गोष्टीचं, जर हे सगळं घडून आलं तर. पण मी यासाठी तुझं उत्तर असं देते, मला सकाळ तर होऊ द्या मिळालं, कारण ते पूर्णतः एक नवीन मानसी लोकांसमोर आणण्याचा अतोनात एक परफेक्ट प्लॅटफॉर्म मला मिळालेला आहे. जे मिळण्यासाठी किंवा जी धडपड होती एवढ्या वर्षाची, की ती पूर्णत्वाला आली असं मला तरी वाटतं. कारण मी जसं म्हणाले तसं की जेव्हा 10 तारखेला तू काय किंवा लोक किंवा प्रेक्षक काय हे जेव्हा बघतील, तेव्हा लोक स्वतःहून म्हणतील की मानसी हेही करू शकते. ते हेही जे आहे ना, ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या या जगामध्ये. आणि ऑफकोर्स मला आवडेल नृत्य प्रधान चित्रपट करायला, का नाही आवडणार. पण इनफॅक्ट एका कलाकाराचं हे कर्तव्य असतं आणि काम असतं सगळ्यात पहिली गोष्ट, की प्रेक्षकांच्या समोर सातत्याने काम करणं. मग तो कुठलंही काम त्याला मिळालं ना, तरी त्यांनी ते 100% केलं पाहिजे. मग जसं तू म्हणाली की जर नृत्य प्रधान चित्रपट जरी मला मिळाला, तो तर मी 100% करीनच. पण आता मला वैयक्तिक गरज अभिनय प्रधान चित्रपटाची आहे. आणि त्याच्यात जर नृत्य तुम्ही टाकलं तर मग आय थिंक इट विल बी अ ट्रीट टू वॉच. आणि मी हे मॅनिफेस्ट करते आहे. आज काही दिवसांपूर्वीच संध्याजी म्हणजे माझ्या त्या फेवरेट होत्या ऍक्च्युली. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये की अवॉर्ड फंक्शन मध्ये जेव्हा व्ही शांताराम ऍक्ट व्हायचा, तेव्हा संध्याजींचा ऍक्ट हा मला दिला जायचा. तर मी हे मॅनिफेस्ट करते की जर उद्या त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक करायला मिळाला तर मला अगदीच आवडेल. आमीन. रिअली तथास्तु. रिअली आमीन. म्हणजे मला अक्षरशः मला तुमचं वाक्य तू घेतलंस, कारण मला अक्षरशः असं वाटतं, आता मला मनामध्ये तेच विचार येत होता की का नाही त्यांच्यावरती बायोपिक व्हायला. आणि कसं आहे कांचनताई की नृत्य प्रधान चित्रपट करावा, नाही असं नाही, कारण ते काम आहे आणि मी कामाला महत्व देते. मी पुन्हा पुन्हा काम म्हणते त्याला, कारण ज्यांच्याकडे काम नसतं त्यांना माहितीये की कामाचं महत्व काय आहे. वी ऑल नो. येस. सो मला आवडेल की आपल्या मराठीत इतकी सुंदर अजरामर सुंदर भूमिका करून गेलेल्या ज्या त्या अभिनेत्री आहेत, उलट मला त्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक्स करायला जास्त आवडेल. दॅट्स ग्रेट. मी म्हटलं ना की आमेन, तुला जरूर तुझं हे मॅनिफेस्टेशन कम्प्लीट हो असंच मी म्हणेन. मानसी, मला एक छोटीशी गोष्ट अशी खटकते तुझ्या बाबतीमध्ये की तू मध्यंतरी म्हणाली होतीस की आय एम अ मॅरेज मटेरियल. ओके. त्याच्यात आलंय उत्तर आता मला असं वाटतंय, कारण की मी असं म्हणेन की मी आता तुला खूप वयाने मोठी आहे, त्यामुळे असं ऍडवाइस करीन की कॉन्सन्ट्रेट ऑन युअर करिअर, बिकॉज यू आर नॉट मेंट फॉर बिकमिंग एनीबडीज डोरमॅट. सो प्लीज डोंट बी दॅट. आणि हे मी तुला ऑन कॅमेरा सांगते, बिकॉज आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आय नो व्हाय यू आर सेइंग दिस. जी. सो मला असं वाटतं की परत ती मिस्टेक करू नकोस. I seriously don't want you to go behind the camera. You are a material in front of the camera. So don't sacrifice your all goodness and all good things in you for somebody else. Yes, I will. I will. मला आता त्या सब्जेक्ट वरती बंद करायचं, because I don't want to क्रिएट मोर दिस थिंग. पण तू सांगितलं आणि मी ऐकलं. येस. आणि तू ते अंमलात आणणार आहेस. हो, 100%. मी सुरुवात झालीच आहे. येस. बरं, आता दुसऱ्या एका तुझ्या प्रेमाकडे मी वळणार आहे, आणि ते म्हणजे हिच्याकडे 8 पर्शियन कॅट्स आहेत. आणि इट वॉज, तिच्याकडे कॅट तर होतीच, कारण ती जेव्हा शूटिंगला यायची तेव्हा ती अशी कॅटला बरोबर घेऊन यायची, आणि मग सगळं तिचं प्रेम, तिचं कौतुक, ती त्या कॅटवरती असं शॉवरिंग लव्ह वगैरे असं असायचं. बट 8 cats along with Mansi.
दॅट इज 9 cats. Yeah. सो कसं काय एवढं सगळं आणि कसं जमलं ते? पहिली एकच होती मग त्याच्यानंतर एवढा पुढचं जनरेशन आल्या काय झालं? सो मी एकीची आई आहे आणि त्यांची नावं पण भन्नाट आहेत यार. सो ती मला एकदा कळू. सो एक माझी जी आहे ती मुलगी आहे, म्हणजे मुलगीच आहे ती माझी. सो एकीची आई आहे मी, मग नंतरच्या जनरेशनची आजी आणि त्याच्यानंतरच्या जनरेशनची पणजी आहे. सो मी या तिन्ही भूमिका अगदी खूप मनापासून निभवतीये. आणि मला आवड होती प्राण्यांची लहानपणापासून. म्हणजे आत्ताही मला असं जर चान्स मिळाला तर मी खूप काही करू शकेन प्राण्यांसाठी आणि तो चान्स मिळावा, ते सगळ्या गोष्टी घडून याव्यात. ऑफकोर्स ज्या त्या वेळेस मी काही गोष्टी अनाऊन्स करीनच, पण आवड आहे मला. आणि पण त्यांचं सगळं करावं पण लागतं ना, म्हणजे लाईक टू हो करावं लागतं, पण सगळं करा हे ते वगैरे बिग थिंग. पण मला सांग, कोणाचं करावं नाही लागत, माणसांचं पण करावं लागतं आजकाल. बाबा पुता आपण त्यांचेही करतो. सो इट्स बेटर की आपण प्राण्यांमध्ये ती एनर्जी टाकावी. कारण ह्याचं कारण असं आहे की त्यांचं प्रेम अनकंडिशनल असतं. ते तुम्हाला म्हणजे ते माझ्याकडे मांजरी आहेत हे आहे, पण मला म्हणजे कुत्रेही आवडतात, मला पक्षीही आवडतात. म्हणजे मी कॉलेजमध्ये बरेचदा माझा लेक्चर बंक करून माझी प्लेजर होती तेव्हा ती काढून मी कित्येकदा मला फोन यायचा की मानसी तारेवरती कावळा अडकलाय तर आपण त्याला काढूयात का असं वगैरे, किंवा वटवागुळ पण अडकलेलं मी काढलेलं आहे, कबूतर धडकून पडायची वगैरे, असं भरपूरदा मी कॉलेजमध्ये मदत केली. सो आई मला ओरडायची की तू रस्त्यावरच्या मांजरे कुत्र्यांना अशी हात लावते, असं तू जरा सेफ राहत जा वगैरे, कारण ते आत्ताच्या युगात थोडंसं आहे. तर माझ्यामध्ये ते काहीतरी नॅचरल आहे की एक तर माझे जे नाना होते म्हणजे आईचे वडील, ते अॅनिमल हजबंड्रीचे डिरेक्टर होते, डॉक्टर निंबाळकर. हा, सो ते त्या काळात पेशवे पार्क मध्ये कामाला होते. आणि ते जे आहे ते जेनेटिकली ते माझ्या आईमध्ये, मग ते माझ्यामध्ये किंवा माझ्या मोठ्या भावामध्ये ती जेनेटिकली आलंय. त्यामुळे आम्ही ना खूप प्राणी प्रेमी आहोत. आणि मला ऑफकोर्स मला डॉक्टरच व्हायचं होतं, तर ते काही मी होऊ शकले नाही. पण मी म्हणाले ना की मला चान्स मिळाला तर मला भरपूर काही करायला आवडेल. वेटरनरी डॉक्टर व्हायचं. हाजी. अच्छा, ओके. दॅट्स अ डिफरंट पॅशन एंटायरली. कम्प्लिटली. येस येस. अजून काय पॅशन आहे तुझं? आत्ताला मी ऐकलं सई तामण करते, पॅराग्लायडिंग वगैरे करते. नाही, मी अजून स्वतःला काय म्हणू शकतो आपण, अजून मी ओळखत चालली. कारण माझे दरवेळेस नवीन 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 मानसी समोर येते माझ्या स्वतःच्याच. सो मी तिला ओळखत चाललीये. प्रत्येक जागी, प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक क्षणाला ती वेगळी असते. तर कधी कधी आपण म्हणतो ना, आपण बसतो आणि पण विचार करतो की आपल्याला काय आवडतं, तर कधी कधी आपण ब्लँक होतो, माहितीये. एक्झॅक्टली. हॅव यू नोटिस्ड इट? ते मला नकोय. आपल्याला माहितीये की आपले जे आवडती लोक असतात त्यांचे आवडीनिवडी आपल्याला माहितीये, पण स्वतःची आवडीनिवडी माहितीये का आपल्याला? तेवढा वेळच दिला नाही आपण कधी. एक्झॅक्टली. सो मी ना खूप माझी पाठी कोरी केली आता सध्या आणि नव्याने लिहिते. आय टेल यू बेस्ट थिंग विच यू आर डुईंग. कारण का मलाही ते जाणवलं की आपण आपल्या स्वतःला फार कमी वेळ देतो, आपण आपल्याविषयी फार कमी विचार करतो. कारण की आपल्याला असं वाटतं अरे हे प्रोजेक्ट झालं, अरे आता पुढचा प्रोजेक्ट, अरे आता अजून काही त्याच्यामध्ये, आणि इतका वेळ त्या प्रोसेसमध्ये निघून जातो की आपण स्वतः इंडिव्हिज्युअल असं म्हणून आपण विचार नाही करत. नाही, रहदारी आणि कॉम्पिटिशनच्या भीतीने की आपण कुठेतरी मागे राहू या भीतीने इतकं सगळं मेकॅनिकल झालंय ना की मला त्या रॅट रेस मध्ये, मी रॅट रेसच म्हणेन, इट इज अ रॅट रेस. त्याच्यामध्ये ऑफकोर्स मी पण एक भाग आहे आणि मला सुद्धा त्या रेसमध्ये पळायचंय, पण मांजर होऊन, नॉट अ रॅट. बट आहे, म्हणजे ते स्वतःचा श्वास स्वतःसाठी घेतलेला जास्त महत्वाचा आहे आत्ताच्या युगामध्ये. आणि माझं वैयक्तिक असा अनुभव आहे की जेव्हा तुझं मन शांत असतं ना, तेव्हा तुझं तण शांत असतं. तेव्हा हा, आणि म्हणून मी ना ते आता मी तशी फंक्शन करते की ठीक आहे, चांगलं झालं तरी त्याचा बोभाटा करायचा नाही आणि वाईट झालं तर त्याची चर्चा करायची नाही. पुढे चला, आता आयुष्यात पुढे चला, सगळं करून. ट्रोलिंगला महत्व देतेस? हो, मी वेलकम करते उलट. I don't read only. Keep it coming. I don't read only because they've got only one job to write.
एखाद्यावरती एक लाईन लिहिणं हे खूप सोपं असतं, परंतु स्वतःला प्रत्यक्षात तिथे जाऊन तिथे काम करून बघणं हे खूप कठीण असतं. हार्डली पीपल नो दॅट हाऊ वी वर्क ऑन द रोड. वरती सूर्य तळपतोय, खाली पायामध्ये चप्पल नाहीये, इतक्या गोष्टी असतात, लोक तुमच्याकडे 10 लोक बघत असतात, आणि सगळ्यात कठीण काय असेल तर रोमॅन्टिक सीन करणं. तुला काय वाटतं? व्हॉट्स युअर अनुभव? मी तुला खरं सांगू, हे जे ट्रोलर्स असतात ना, ह्याचे मी त्यांचा एक अभ्यास केलेला आहे. वाव, लेट्स नो. एक तर पहिली जी कॅटेगरी आहे ना, ते ती लोक आहेत की मी नेव्हर हेट देम, नेव्हर हेट युअर ट्रोलर्स, ट्रस्ट मी ऑन दिस. का सांगते, ती लोक जे तुम्हाला बघून ना इच्छा व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. ते ना त्यांची इच्छा कधीच पूर्ण झालेली नसते त्यांच्या पर्सनल आयुष्यात, मग ते कुठलाही भाग असो, वैयक्तिक, प्रोफेशनल, व्हॉट एव्हर इट इज. आणि ना ती लोक आहेत की जे तुम्ही कसे फंक्शन करता किंवा तुम्ही कसे आहात ते बनण्याचा प्रयत्न असतो, पण ते नाही बनू शकत ना. देवाने एकच जन्म आहे आपला हा. तर एक कॅटेगरी ती आहे की ते तुम्ही हो पाहता, दे आर युअर रिअल फॅन्स ऍक्च्युली. आणि दुसरा घटक आहेत की जे आपले कॉम्पिटिटर्स आहेत किंवा ज्यांना नकोय की आपण पुढे जावं, त्या लोकांनी बसवलेले असे, हे घे बाबा 5,000, हे लिहित बस, हे घे 10,000, हे लिहित बस. दे आर पेड ट्रोलर्स, ट्रस्ट मी ऑन दिस. दिस इज न्यू कॉन्सेप्ट. दे आर पेड ट्रोलर्स बिकॉज आजकाल जगच फंक्शन असं करतंय की तुम्ही जेव्हा आता तुला कॉम्प्लिमेंट द्यायचे आहे, तर माझी कॉम्प्लिमेंट खूप कमी लोक वाचतील, पण हेच जर मी तुला ट्रोल केलं तर न वाचणारे पण वाचतील. येस, you said it, yaar. You gave me a different dimensions during all these things. So I am saying ki in fact it is our power if we are getting trolled. भाई मी नेहमी म्हणते कि जिसमें बात है उसी के बारे में बात की जाती है. क्या बात है, ठीक है, क्या तो बात आप बात करो, हम बात करने की आप तक नौबत लाते रहेंगे. आप करो बात, नो प्रॉब्लम. सो इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आणि फॅन्स तर आहेतच. तुला खरं सांगू एक गोष्ट, हांजी, मी तुला तेव्हाची पाहिलेली 2.0 आणि आत्ताची मानसी, इट्स अ 360 डिग्री चेंज आहे. आणि दिस मानसी ही खूप आता छान आहे, परिपक्व आहे, विचार करते, प्रॉपर दिशेने चाललेली आहेस. आणि मी असं म्हणेन की फ्युचर बद्दलचे तुझे काही प्लॅन्स असतील तर ते आम्हाला सांग, आणि तुझ्या सगळ्या व्हेंचर्स मध्ये परमेश्वर तुला भरभरून यश देव. मंडळी, 10 ऑक्टोबरला हिचा चित्रपट रिलीज होतोय. सकाळ तर होऊ द्या ही आणि सुबोध भावे. तेव्हा हा चित्रपट सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन जरूर पहा. मी तर पाहणारच आहे, मी तर प्रीमियरलाच येणार आहे, पण आपण सर्वांनी तो चित्रपट जरूर पहा. आणि त्याच्याच जोडीला 13 ऑक्टोबर पासून दामिनी मालिका चालू होते 7:30 वाजता DD सह्याद्रीवरती, तेव्हा ती जरूर पहा. सो एंड कडे वळताना त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे तुला स्वतःला तुझ्या आयुष्याविषयीचे काय फ्युचर प्लॅन्स दिसत आहेत? आर यू कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर करिअर राईट नाउ? व्हेरी मच. प्लीज डू. Yeah, no, I am. You are a Hindi film material actually. You never came to know what material you are, असं मी म्हणेन राधा. आणि मगाशी माझे कान उघडणी केली कांचनताईनी, तू स्वतःला अंडर एस्टिमेट करू नकोस. हे मला तुझं वाक्य त्यावेळेस पण आठवतंय आणि अजूनही तू त्या वाक्यावर खूप वाटतं की मानसी तू स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतेस. सो प्लीज डोंट डू दॅट. You are such a nice, good girl, but sometimes the goodness, too much of goodness is also hamperous. So she said it. So त्यामुळे, anyways, now I will turn to your future plans. काय तुला वाटतंय करावं, किंवा तुला मॅनिफेस्ट काय करावं असं वाटतंय, काय तुझ्या आयुष्यात यावं, घडावं असं तुला वाटतंय? मी आमेन म्हणायला इथे रेडी बसले. सध्या तरी माझा खूप काळानंतर जो 2 पात्री चित्रपट रिलीज होत आहे, अगदी प्रायोरिटी मला हवी आहे की प्रेक्षकांनी मला प्रेम करावं अभिनेत्री म्हणून. आणि ते जास्त गरजेचं आहे, कारण मी परीक्षेचा ग्रुप D दिलाय कांचनताई, त्यामुळे आता त्याच्यात उत्तीर्ण व्हायचंय मला.
खूप वाट बघितली अशा भूमिकेची आणि जेन्युअनली वाट बघितली हे तुला सांगायची गरज नाही, तू जवळून बघितलंयस मला. भूमिका नाही मिळत किंवा किती मिळाल्या ह्याच्यात मी पडत नाही. एक तर 2 गोष्टी आहेत जे मी सांगते माझ्याबद्दल. मला ना कॅरेक्टर ड्रिव्हन रोल्स करायचे आहेत. म्हणजे एक इमेज ड्रिव्हन असतात आणि एक कॅरेक्टर ड्रिव्हन असतात. इमेज ह्यासाठी नाही करायचंय की माझ्या बॅकलॉगमुळे मला चित्रपट किंवा ते काम मिळावं, ते मला नको हवं आहे, कारण ते केलं मी आता मला कॅरेक्टर ड्रिव्हन रोल्स करायचे. जशी नियती आहे, नियती इज कम्प्लिटली आउट अँड आउट कॅरेक्टर ड्रिव्हन. जेव्हा तुम्ही पडद्यावर बघाल तेव्हा तुम्हाला मानसी नाईकची छटा सुद्धा दिसणार नाही, तिकडे तुम्हाला नियतीच दिसेल. मी तुझं प्रोमो पाहिलं आणि आय वॉज अमेज्ड. मला खूप आवडला तो. ते फार सुंदर आणि तुझे पॉजेस वर्कड आउट होते. तुझं अभिनयाच्या बाबतीमध्ये यू हॅव बिकम, म्हणजे ते एक ठहराव जो येतो ना, ज्याला एक ठहराव म्हणतो आपण, अभिनयामधला ठहराव, आणि तो तुझ्यामध्ये आता आलाय आणि जो सुबोध मध्ये आता ठासून भरलाय असं मी म्हणेन. नाही पण खरंच म्हणजे काय असतं, कधीतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मधून तुम्ही काय शिकता हे पण खूप महत्वाचं आहे. मी ते शिकले की मी माझ्या, जसं तू म्हणाली की जो ठहराव आहे तो मी वैयक्तिक आयुष्यापासूनच शिकले. आणि ऑफकोर्स त्याला भर होती सुबोधची, कारण त्याच्याबरोबर सगळे सीन्स होते. सो अभय आणि नियतीचा जो काही गिव्ह अँड टेक आहे ते त्याच्यामुळे खरं तर आलेलं आहे. आणि ऑफकोर्स कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, काय आहे की आपण जे कमवलंय ना ते स्थिरपणे जपणं हे आत्ताच्या जगात खूप गरजेचं आहे. अँड व्हेरी टफ. म्हणजे तुम्ही जे कमवलंय ते स्थिरपणे तुम्ही कसे जगता आणि त्याचं कसं तुम्ही काय म्हणू शकतो आपण, चॅनलाइज करता. एक्झिक्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउ डेज. सो मी जे कमवलं आहे ते काही वाईट नाहीये, त्याच्याने आज मी घडली आहे. ऍब्सोल्युटली, यू हॅव रीच टू दॅट लेवल, बट आय वॉन्ट टू सी यू ऑन व्हेरी सो ऑफकोर्स मला हवा आहे की मला आणखीन छान व्यक्तिरेखा जगायच्या आहेत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. ती रिस्क फॅक्टर आत्ताच्या या माझ्या सकाळ तर राहू देच्या टीमनी खरं तर माझ्यावर घेतली, कारण अनेक लोकांना असं वाटतं की ही का, अजूनही तो प्रश्न आहे की ही का, हिचं काय काम. बट आय एम सेइंग व्हाय नॉट यू. हे वाय नॉट यू वाले हे तू आणि तुझ्यासारखे खूप कमी आहेत. आपण ते थोडंसं गणित बदलूया त्या चित्रपटाच्या ह्याच्यानंतर. का सांगते, कारण जसं तू म्हणाली माझ्यामध्ये ते आहे, फक्त मला जर तो प्लॅटफॉर्म मिळाला ना तर मी तो करू शकते. देयर आर 2 थिंग्स, प्लॅटफॉर्म मिळणं जो तुला मिळालाय, अँड देयर इज अ डिरेक्टर who could take out those things from you. It's like it's there. जसं आपण म्हणतो ना की ताक घुसळून लोणी काढावं लागतं, सो ते त्याच्यात असतं, पण ते घुसळण्याची प्रक्रिया जी असते ती करून ते लोणी काढलं पाहिजे. सो आय थिंक की या चित्रपटामध्ये जरूर ते लोणी तुमच्या मिस्टर जैन यांनी काढलेलं असेल, आलोक जैन यांनी. आणि तुला तुझ्या येणाऱ्या सगळ्या फ्युचर व्हेंचर्स साठी ऑल द बेस्ट, आणि मनापासूनच्या, फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट, ऑल द बेस्ट आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू कांचन. थँक्यू सो मच मानसी फॉर कमिंग and making this podcast a great मतलब viewing for the people. Thanks so much. मानसी, तू माझ्या पॉडकास्ट मध्ये आलीस बातो बातो मी या, आणि आपल्या इतक्या सुंदर गप्पा रंगल्या, आणि एकतर आपली भेट झाली इतक्या वर्षानंतर असं मी म्हणेन. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच कांचन ताई. आय लव्ह हर. आय लव्ह हर.